नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आज दिनांक 8 जुलैला पहाटे हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. आत्ता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो, की महाराष्ट्रात पाऊस किती पडणार आहे. त्यात एक चांगली बातमी सांगतो, की घाटमाथ्यावरती जो पाऊस मागच्या आठवड्याभरती धुमाकूळ घालतोय, तो आता थांबायला आलेला आहे. पुढच्या 24 तासामधली मी आत्ता तुम्हाला माहिती सांगतो. तर पुढच्या 24 तासामध्ये घाटमाथ्यावरती पाऊस चालू राहील. साधारणतः 70 मिलीमीटरच्या आसपास हा घाटमाथ्यावरचा पाऊस आहे. तो चालू राहील. तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या मानाने कमी आहे. परंतु साधारणतः 60 मिलीमीटर पाऊस हा घाटमाथ्यावरती आहे. जर आपण ॲक्चुअल कोकणात बघितला तर तो त्याच्याहून कमी आहे. म्हणजे 20-30 मिलीमीटरचा आहे. मुंबईमध्ये जर बघितला तर मी तुम्हाला एक-एक एरिया झूम करून दाखवतो. ॲक्चुअल मुंबईत जर बघितलं तर 20 मिलीमीटर म्हणजे आता मुंबईतला पाऊस जवळपास आज पुढच्या 24 तासात थांबलेला आहे. म्हणजे 20 मिलीमीटर म्हणजे काहीच नाही. जर इकडची उपनगरं बघितली पश्चिम, तर तिथे पण पाऊस सतत आज थांबेल. अ, आणि बाकीचा जर महाराष्ट्र बघितला तर तिथे थोडाफार पाऊस म्हणजे ज्याला आपण काय म्हणूयात अगदी म्हणजे किरकोळ पाऊस आहे. जवळ-जवळ सगळीकडे किरकोळ पाऊस आहे. आता विदर्भामध्ये आपण बघूया. अ, कुठेही जर आपण गेलो अगदी गोंदियापर्यंत, नागपूर, अमरावती, अ, इकडे अकोला, जळगाव सगळीकडे 10-15 फार-फार तर 20 मिलीमीटर. आता इकडे जर बघितलं आपण नांदेड, लातूर, बार्शी, सोलापूर जेमतेम 10 मिलीमीटर. फक्त अपवाद त्याचा एवढाच आहे, की नाशिक जिल्ह्यातला जो गुजरातकडचा भाग आहे, तिथे 100 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस आज अपेक्षित आहे घाटमाथ्यावरती. परंतु बाकी कुठंही महाराष्ट्रामध्ये फारसा पाऊस दिसत नाहीये. आता इथे मालेगावचा जो पट्टा आहे, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा इथे थोडाफार 30-40 मिलीमीटरचा पाऊस आज अपेक्षित आहे, पुढच्या 24 तासामध्ये. परंतु जर आपण पूर्ण भारताचा नकाशा बघितला, आज 24 तासातला पावसाचा, तर घाटमाथा सोडला तर बाकी सगळीकडं कोरडं ठाक पडलेलं आहे. आणि काल मी तुम्हाला टेम्परेचर दाखवली होती तामिळनाडूतली. आज पण दाखवतो, की खालनं येणारा मान्सून आता जवळ-जवळ म्हणजे आता गायबच झाल्यासारखा झालाय. आणि त्याच्यामुळे तिथले टेम्परेचर वाढायला लागली आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातली टेम्परेचर सुद्धा आता वाढायला लागतील. आत्ता लगेच वाढलेली नाही आहेत, कारण अजून पावसाचा हा जो परिणाम आहे, तो थोडाफार शिल्लक आहे. आता आपण एक-एक दिवस पुढे जाऊन बघूयात, की पाऊस किती येणार आहे. हे मी आजचं सांगितलंय 8 तारखेच्या सकाळपासून 9 तारखेच्या सकाळपर्यंतचे 24 तास. मग त्याच्या पुढे जर आपण गेलो, तर पावसाचं प्रमाण आपण बघू शकता, की ते खूपच कमी झालेलं आहे. म्हणजे हे आता परवा दिवशी म्हणजे हे उद्याचं, उद्याचं म्हणजे 9 तारखेचं, आज 8 तारीख आहे. तर तिथे घाटमाथ्यावरती जेमतेम आता 10-15 मिलीमीटर बाकी कुठंही काहीही पाऊस दिसत नाही. म्हणजे पाऊस संपलाय महाराष्ट्रातला सध्या, असं आपण म्हणू शकतो. आता आपण अजून एक दिवस पुढे जाऊयात. म्हणजे 8 झाला, 9 झाला. आता हे 10 तारखेचं मी दाखवतोय. आत्ता जे दिसतंय तुम्हाला ते. पुन्हा घाटमाथ्यावरती अगदी किरकोळ पाऊस 10 मिलीमीटर म्हणजे काहीच नाही. अर्धा इंच वगैरे साधारण. पण बाकी तुम्ही बघा पूर्ण महाराष्ट्र, नुसतं महाराष्ट्र नाही, पूर्ण डेक्कन प्लॅटो म्हणजे दक्षिणेचा पठार ज्याला म्हणतात. कुठंच पाऊस नाहीये. म्हणजे शून्य पाऊस. शून्य म्हणजे ॲक्चुअल शून्य म्हणजे नाहीचा पाऊस. आता हे झालं. अ, आता आपण 11 तारखेला जाऊया. 11 तारखेलाही तशीच परिस्थिती आहे. 12 तारखेला जाऊया. 12 तारखेलाही महाराष्ट्रात तशीच परिस्थिती आहे. म्हणजे घाटमाथा जर सोडला, तर कुठेही पाऊस नाहीये. आता मी आत्तापासून
म्हणजे मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हापासून हे पुढचे काही दिवस एकत्र किती पाऊस पडेल हे दाखवतो. अ, तर आता 1, 2, 3, 4, 5 पुढचे 5 दिवस जर आपण एकत्र केले, तर घाटमाथ्यावरती 100 मिलीमीटरच्या प्रमाणात पाऊस आहे. मुंबईत आता नाहीच आहे आणि जो काही आहे तो आजच आहे. नंतर जवळ-जवळ संपल्यातच जमा आहे. त्याच्यामुळे मुंबईत पण नाहीये आणि जर आपण आजचं काढून घेतलं त्याच्यामधलं, म्हणजे आपण आता आजचा 24 तासातला पाऊस काढून घेऊया आणि आता बघूया तर इथं बघू शकतो, की काहीही कुठेही पाऊस नाहीये. म्हणजे हे घाटमाथ्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण जिथे प्रचंड पूर आलेले आहेत, रस्ते ब्लॉक झालेले आहेत, पुराचं पाणी पुलावरनं वाहत आहे, दरडी कोसळत आहेत, घरं कोसळत आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. परंतु राहिलेला जो महाराष्ट्र आहे, आता आपण इथं पूर्ण बघू शकतो. मी तुम्हाला माहिती आहे, की रिजन फिरवून दाखवतो. आता हे सातारा झाला. साताऱ्यामध्ये आजचा दिवस सोडला तर 1 इंच सुद्धा पाऊस नाही पडणार आणि बाकीकडे ना 0 म्हणजे तो पूर्ण काहीच नाहीये पाऊस. लातूर, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, जळगाव कुठेच पाऊस नाहीये. म्हणजे मला तर असं वाटतं, की सरकारनी आता दुष्काळ जाहीर करायला हरकत नाही. हा जो घाटमाथ्याचा प्रदेश सोडला, म्हणजे सातारा जिल्हासुद्धा अ, अर्धा कोरडा आहे आणि अर्धा मध्ये पूर आलेला आहे. घाटमाथ्यावरनं पाणी पडून जे वाहात येतं, म्हणजे जायकवाडी धरण असेल, उजनी धरण असेल, त्यांना बऱ्यापैकी पाणी मिळेल. परंतु तेवढं जर सोडलं, तर पाऊस कुठंही नाही. हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. म्हणजे राजा नागडा आहे, तो नागडा आहे, हे सांगायला लागतं. म्हणजे राजांनी फारच भरजरी कपडे घातलेत आणि ते दिसत नाहीयेत, असं म्हणायची माझी पद्धत नाही. राजा नागडा आहे, म्हणजे पाऊस पडणार नाहीये, हे मी स्पष्ट सांगतोय. पाऊस जेव्हा केव्हा पडायची शक्यता निर्माण होईल, तेव्हा तो सांगणारा मी पहिला असेन, एवढं लक्षात घ्या. परंतु आत्ता मी सांगतो, की आज किरकोळ पाऊस आहे, तो सुद्धा अ, घाटमाथ्यावरती आहे आणि बाकी काही-काही ठिकाणी म्हणजे अर्धा इंच, पाव इंच वगैरे म्हणजे काही मिलीमीटरमध्ये. परंतु जर आजचा दिवस सोडला, तर उद्यापासून पुढचे 4-5 दिवस पाऊस हा नाहीच आहे. म्हणजे घाटमाथ्यावरचा पण संपणार आहे आणि बाकीच्या महाराष्ट्रात तर तो आधीच नव्हता आणि तो आता ह्याच्यापुढेही असणार नाहीये. समुद्र किनाऱ्यावरती मात्र वारं असेल. इथं आता रत्नागिरीपाशी 15 फुटाच्या लाटा दाखवतंय. मुंबईच्या जवळच्या लाटा आता थोड्या कमी झाल्या आहेत. 9-10 फुटावरती आलेल्या आहेत त्या. परंतु समुद्र मात्र खवळलेला आहे, खवळलेलाच असेल. आता हे मी जे दाखवतोय ते आज दुपारची परिस्थिती आहे. तर इथे तामिळनाडूमध्ये टेम्परेचर्स खूप वाढलेली आहेत. ह्याचा अर्थ असा होतोय, की खालून येणारा मान्सून अतिशय वीक पडलेला आहे. महाराष्ट्रातली टेम्परेचरची स्थिती सध्या तरी बरी आहे. परंतु हा जो उष्णपणा आहे, तो हळू वर सरकेल. विशेषतः तो आधी विदर्भात सरकेल. त्याच्यामुळे विदर्भातली टेम्परेचर्स वाढायला लागतील, कारण पाऊस येणार नाहीये पुढचे 5-6 दिवस. बरेच जण सध्या असे सांगतायत, की आमच्याकडे नुसता ढग येतात, सोसाट्याचा वारा सुटतो, ढगफुळे निघून जातात आणि पाऊस काही पडत नाहीये. आणि हे म्हणणं अतिशय खरं आहे. जर आपण सगळ्या महाराष्ट्रात बघितलं तर हे 17-18 किलोमीटर पर अवरनी वारा आहे. परंतु ज्याला आपण गस्ट म्हणतो, गस्ट म्हणजे वाराचा असा मधून-मधून झोत येत असतो. तो साधारणतः 40 किलोमीटर, 45 किलोमीटर अशा स्पीडनी आहे. म्हणजे वारं भण्याळ वाहतंय सगळीकडे. ढग कोरडे आहेत, ढग येतायत आणि जातायत, परंतु पाऊस कुठे पडत नाहीये अशी परिस्थिती आहे आणि हे म्हणणं अतिशय बरोबर आहे. हा सध्याचा सॅटेलाईटचा फोटो आहे. इथं आपण बघितलं तर साधारणतः या भागामध्ये थोडे दाट ढग आहेत. पण बाकी जर सगळीकडे बघितलं तर हे विरळ ढग आहेत तिकडे. त्यात विशेष पाणी नाहीये आणि पाऊस पडणार नाहीये पुढचे बरेच दिवस. तर सध्या येत्या 5-6 दिवसातली पावसाची ही स्थिती आहे. आज थोड्याफार प्रमाणात घाटमाथ्यावरती आणि बाकी काही ठिकाणी अगदीच किरकोळ पाऊस.
उद्यापासून तर तोही गायब होतोय. आणि त्याच्यामुळे दुष्काळ सध्या तरी अगदी ठळठळीत दिसतो आहे समोर. अ, वाईट वाटतंय, पण हे सांगणं माझं काम आहे, की लोकांना उगीच आशा दाखवायच्या, पाऊस येणार आहे म्हणायचं आणि तो येत नाही, हे काय बरोबर नाही. पाऊस येणार असेल तर मी नक्की सांगेन. सध्या तरी मला पाऊस कुठेही दिसत नाहीये. पुढचे 5-6 दिवस तरी दिसत नाहीये. त्याच्या पुढचं सांगा म्हणतात, पण परिस्थिती अशी असते, की हवामान इतक्या आधी सांगून फारसा फायदा नसतो. कारण ते सारखं बदलत असतं. त्याच्यामुळे रोज हे मॉडेल्स रन करायला लागतात. परंतु एवढं सांगू शकतो, की पुढचे 5-6 दिवस पाऊस नाहीये. जेव्हा केव्हा पडायची शक्यता निर्माण होईल, तेव्हा मी नक्की सांगेन. दुष्काळ पडणार आहे हे गृहीत धरूनच आपल्याला चाललं पाहिजे. आता पुन्हा उद्या भेटूया. नमस्कार.